तर नमस्कार मंडळी, तुम्ही पाठच्या व्लॉगमध्ये बघितलं तर आपण आता नॅशनल एक्सप्रेस हायवे नंबर 4 क्रॉस केलेला आहे. आणि तिकडनं आता हा जो नॅशनल एक्सप्रेस हायवे 1 आहे त्याला हा रॅम्प कनेक्टेड रॅम्प आहे. आणि पुढे आपण नॅशनल एक्सप्रेस हायवे 1 हा तुम्ही बघाल तर हा आहे नॅशनल एक्सप्रेस हायवे 1. आणि इकडे मी जास्त काही शूट केलं नाही कारण का हा आम्ही कवर ऑलरेडी केलेला. तर हा तुम्ही बघाल ना, हा आहे नॅशनल एक्सप्रेस हायवे 1चा जो अहमदाबादचा जो टोल नाका आहे तो आहे. आणि ह्याच्यानंतर आम्ही ड्रायव्हिंग चेंज केली. गजाननने चालवलं टेल डसाडा आणि त्याच्या पुढे वचराज दादानो बेटपर्यंत. थोडं चला फक्त डिझेल बघा. हो आता कुठं पंप आले दोन आहे डिझेल. दोन म्हणजे कसं आहे माहिती आहे, 7-21 लिटर आहे अजून. नाही ना, जर चालू शकतो आपण, असं काही नाही. पण भेटलं कुठं तर मी भरून टाकून घेतो. 100 किलोमीटर चालेल. तर तुम्ही बघितलं ना, तर या कॉन्व्हर्सेशनमध्ये गाडीच्या मध्ये ऑलमोस्ट 2 बारचं डिझेल दाखवत होतं. आणखीन आपल्याला अराऊंड एक अहमदाबादपासनं जे दसाडा जे आहे तिकडे पुढे अजून मला वाटतं 100 किलोमीटर वगैरे जायचं होतं. तर स्केप्टिकल होतो आम्ही, कसं काय, कारण काय आम्हाला अहमदाबादच्या मध्ये आणि आम्ही जे पुढे गेलो त्याच्यामध्ये पेट्रोल पंप्स एकदम उघडले नव्हते. 2-3 पेट्रोल पंप्समध्ये आम्ही थांबलो, पण एका पेट्रोल पंपमध्ये तर डिझेल पण नव्हतं आणि 1-2 पेट्रोल पंप उघडले नव्हते. तर जो नंतरचा जो पेट्रोल पंप आहे HP चा, तिकडे आम्हाला मग डिझेल मिळालं आणि आम्ही फुल केलं. तर त्याचे स्क्रीनशॉट्स तुम्ही बघाल तर पुढच्या क्लिपिंग्समध्ये मी दाखवलेले आहे. आणि एकदमच कट टू कट आलेलं फ्यूल, पण आम्हाला माहिती पडलं की व्हेकलचं लिमिट्स काय आहेत ते. तर नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 6:51. आणि आता तुम्ही बघितलं तर आम्ही डसाडा म्हणून जिकडे गाव आहे तिकडे थोडंसं बाय वगैरे घेतला जरा, आणि जे काय अवेलेबल होतं त्याच्यामध्ये जरासं आटपलं. आणि आता आपण पुढे निघालो आणि इकडनं वचराज दादानो बेट अराऊंड 1 तासच दाखवतोय. तर पुढे जरासं आम्ही एक खायला वगैरे थांबू जरासं. आणि सगळ्यांनी ब्रश केला आहे, नंतर बाकीचे सगळं कामं झालेत सकाळची. आणि 650 किलोमीटरचा टोटल पहिला आमचा टप्पा झाला. आणि ओव्हरऑल फोर्स गुरखाचं ॲव्हरेज 11 आलं. त्या 11मध्ये आम्ही संपूर्ण इको मोड आणि 80-90च आम्ही करत होतो. तर असं आहे.